आता बघूयात पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राज्यातील धरणात 85% साठा तर मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा 77.83% तर लघु प्रकल्पातील पाणीसाठा 57.18%वर पोहोचला। वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाच्या संततधारेमुळे नैसर्गिक धबधबे ओसंडून वाहत आहेत। मानोरा तालुक्यातल्या रतनवाडी धरणात सध्या पाणीसाठा वाढला। हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी आहे। बुलढाण्यातील येळगाव धरण 100% भरलं। 15 गावांचा वर्षभराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आता मिटला। लातूरमधील मांजरा आणि निम्न तेरणा प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडले। धरणातून सध्या चौथ्यांदा विसर्ग करण्यात येतोय। जळगावातील भुसावळच्या हतनूर धरणाचेही 16 दरवाजे पूर्णपणे उघडले। हतनूर धरणातून तापी नदी पात्रात 1,05,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। वसई विरार नालासोपारामध्ये सकाळपासूनच पावसाची हजेरी। नालासोपाऱ्यातील पूर्व डॉन लेन या परिसरातील सखल भागांमध्ये पाणी साचलं। रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील चापानेर हे धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। सिंचनासाठीचा प्रश्न मिटला असल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा। हवामान खात्याचा आज आणि उद्या नंदुरबार जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। पावसाचा जोर वाढल्यामुळे प्रशासनाच्या वतीनं नदीकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा। पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या पात्रात असलेलं विष्णुपद मंदिराचं प्लास्टर पुराच्या पाण्यात वाहून गेलं। तातडीनं डागडुजी न केल्यास मंदिराच्या अस्तित्वाला धोका निर्माण होण्याची शक्यता। संबंधित ठेकेदाराकडून काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचाही आरोप।